सासों की तार बोले। हा तन रूपी तंबोरा, शरीर रूपी तंबोरा, याच्यात श्वास रूपी तानपुरा म्हणतो जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम, याला साठवणं म्हणतो। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता साठवण। दिवस उजडायच्या आत झोपेतही ज्यांचं चिंतन चालू असतं ना, त्यांना म्हणतात साठवण। पांडुरंग ध्यानी 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 पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग। जागृतीतही चिंतन आहे आणि स्वप्नातही चिंतन आहे। मीराबाईंचं भजन असं भजन होतं की राजवैभवात राहिला, राजवैभवात राहून सुद्धा ज्यांनी भजन बंद केलं नाही, वैभव किती असेल, काय राजाचं वैभव होते। है आखवो वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। संपूर्ण जीवन भगवान श्री कृष्ण परमात्मा करता मीराबाईने समर्पित केलं होतं। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, रात्र न कळे दिवस न कळे 24 तास देवाचं भजन। प्रेम के रंग में ऐसी धोबी बन गया एक ही नूर। प्रेम के रंग में ऐसी धोबी बन गया एक ही नूर। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सांसों की माला सिमरों में पीता, सांसों की माला सिमरों में पीता।
मीराबाई भजनच तसं करत होत्या. काय भजन कोण असेल, राजवैभवाचा अजिबात गंध नाही, त्या वैभवात गुंतलेच नाही. जीवन का सिंगार है प्रीतम, मांग का है सिंदूर, प्रीतम की नजरों से सिरकर जीना है जिसका. ऐका बरं का, एक दिवस मीराबाई भजन करत होत्या. हा दृष्टांत म्हणजे आजच्या कीर्तनातला आत्मा प्राण आहे. मीराबाईंना भजन करताना एक सामान्य मुलानं पाहिलं, जो साफसफाई करत होता वाड्याची. पहिल्यांदाच आला वाड्याची. पहिल्यांदाच साफसफाई करताना ती मुलीकडे पाहतोय, मीराबाईंकडे पाहतोय. मीराबाई भजन करताय. तो मुलगा प्रभावित झाला. एवढं अलौकिक सौंदर्य त्याने पहिल्यांदा पाहिलं. रे काय सुंदर मुलगी, रूपवान मुलगी, काय अलौकिक सौंदर्य, सूर्याच्याही तेजाला लाजवेल असं तेच मीराबाईंच्या चेहऱ्यावरती. काय तेजस्वी मुलगी. त्याच्या मनामध्ये वाईट विचार आले. घरी गेला, आईला म्हणे, आई ती राजवाड्यातली मुलगी कोण आहे, पायामध्ये चाळ बांधते, गळ्यामध्ये विणा असतो, नेहमी काहीतरी भजन गुणगुणत होती, काय रूपवान मुलगी आहे, सुंदर मुलगी आहे. आई म्हणे ते राजाचे कन्या आहेत मीराबाईला. काय झालं, मुलगा म्हणे मला त्या मुलीबरोबर लग्न करायचं. लग्न? अरे आपण साफसफाई करणारे आहोत, त्या राजाच्या कन्या आहेत त्या, तुझं त्यांच्याबरोबर लग्न कसं होऊ शकतंय. राजाला जर कळालं ना तर राजा निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह रिपोर्ट देऊन टाकेल. आपल्याला राजवाड्यात ठेवणार नाही. पण मुलाने हट्ट धरला, मी लग्न करील तर त्या मुलीबरोबरच लग्न करेल. अन्न पाण्याचा त्याग केला. आई पाहत होती, जाऊ द्या, अन्न पाण्याचा त्याग करते, करू द्या. पहिला दिवस अन्न पाणी नाही घेतलं, दुसरा दिवस अन्न पाणी नाही घेतलं, तिसऱ्या दिवशी मात्र मुलगा बेशुद्ध होऊन जमिनीवर धाड झाड कोसळला. आईला दया आली. आई पळत पळत गेली मीराबाईकडे. राणी साहेब, राणी साहेब, माझ्या मुलाला वाचवा. मीराबाई बसलेल्या आहेत. हो काय झालं तुमच्या मुलाला? माझ्या मुलाला वाचवा. त्याचे हट्ट आहे, तो मीच पूर्ण करू शकता. त्याचा हट्ट तुम्ही पूर्ण करा. भीक मागते, बदल पसरते, माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. मीराबाई म्हणावं, झालं तरी काय तुमच्या मुलाला? माझ्या मुलाचा हट्ट असा आहे की त्याला तुमच्या बरोबरच लग्न करायचं. मीराबाई हसल्या. बस एवढाच हट्ट आहे ना, मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे. पण मराठी व्याकरणात आपण जरा विचित्र येतो. तो पहिल्या वाक्याचा अर्थच बदलवतो. पहिलं जे वाक्य बोललो त्याच्यानंतर पण आला ना कि मग अर्थच बदलतो पहिल्या वाक्याचा. मी तुला आता देतो 100 रुपये, पण मग बाजारला मला 200 द्यावा लागतो. मागचा अर्थ बदलून गेला ना त्याचा. मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे, पण माझी एक इच्छा आहे, माझी एक अट आहे की तुमच्या मुलाने 7 दिवस राजवाड्यात यायचं आणि माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन करायचं. दुसऱ्या दिवशी आई मुलाला घेऊन आल्यानंतर त्या मुलाला मीराबाईंनी राजवाड्यात उभं केलं. समोर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची मूर्ती ठेवली. त्या मूर्तीकडे पाहायला सांगितलं. समोर बघा, माझे प्राण आहे, माझं सर्वस्व आहे, माझे श्वास तिथे आहे, त्यांच्याकडे बघा आणि त्यांच्याकडे बघून तुम्हाला भजन करायचं 7 दिवस. त्या मुलाने भगवंताला पाहिलं, मूर्ती पाहिली. मूर्ती इतकी सुंदर होती, तेजस्वी होती. रोज साधना करत होत्या. जणू काय आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलतायत की काय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मुलगा भारावून गेला. भगवंताचं दर्शन घेतलं. काय सुंदर मूर्ती आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया लोपलिया. मीराबाई म्हणे माझ्या मागे भजन म्हणा. मीराबाई पुढे भजन म्हणत होत्या. मागे तो मुलगा भजन म्हणायला लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. ऐका बरं, या मुलाला पहिल्या दिवशी समाधी लागली. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा
समाधीत आहे आणि भजन करतोय मुलगा. 8वा दिवस उजाडला. 7 दिवस भजन करण्याची आहे. 8व्या दिवशी मीराबाई सुंदर फुलांची वरमाला घेऊन आल्या. त्या मुलाला पाहिलं, तो मुलगा भजन करतोय. झोप लागली की काय, जागृतीत नाहीये, पण भजन मात्र सुरू आहे मुलाचं. अंतःकरणामध्ये भगवंताला साठवलंय, भजन मात्र चालू आहे. मीराबाईने त्याला जागृत अवस्थेत आणलं, जाग केलं. उठा उठा उठा, हो घ्या ही वरमाला आणि विवाह करा माझ्या बरोबर. मुलगा डोळे उघडून पाहतोय आणि जे रडतो ढसढसा, इतका रडला इतका रडला. मीराबाई त्याला विचारतायत, का रडताय? आपल्या लग्नाचा दिवस आहे, का रडताय? लग्न करा माझ्या बरोबर. रडला मुलगा, शांत झाला आणि बोलू लागला. मुलगा फार गोड वाक्य बोलला. मुलगा म्हणे, पहिल्या दिवशी मी ज्या दिवशी तुम्हाला पाहिलं त्या दिवशी माझ्या मनात विकार होता. मी विकाराच्या नजरेनं फक्त तुमचं सौंदर्य पाहिलं आणि त्या सौंदर्यामुळे माझ्या मनात वाईट विचार आले. पण तुम्ही मातृत्व स्वीकारलं माझं, मला इथपर्यंत आलेलं आहे. वास्तविक पाहता राजाची कन्या म्हटल्यानंतर मला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती, पण तुम्ही माझ्याकडनं 7 दिवस भजन करून घेतलं. या भजनामुळे माझ्या अंतःकरणातले विकारच गेले. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध गेले घर रीते. काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, अहंकार गेला, सगळे विकार गेले. आता पहिल्या दिवशी ज्या मीराबाई मला दिसल्या त्या मीराबाई आता दिसत नाहीये. आता तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या रूपामध्ये मला भजन. मला तुमच्या बरोबर विवाह करायचा नाहीये, तर मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. माझ्या मस्तकावर हात ठेवा, माझा उद्धार करा. त्या मुलाने भगवान परमात्म्यानं अंतःकरणामध्ये साठवलं आणि जे साठवलं ना ते मीराबाईने त्याचा उद्धार केला. त्याने एकदाच जन्म अनुभवला, परत जन्माला यायची आवश्यकता नाही. ही घडलेली क्रांती अभंगाचं दुसरं. त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार, येर झार, सरली येर झार, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार.
आत तशी आमची गळे गरम झाले. त्यांची सरली इरझार झाला सफल किंवा झाला सुफल व्यापार. येरझार संपली पाहिजे. येरझार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यः संसारी कलदुस्तारी कृपया पारी पाहि मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुरम. आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात ही जीवाची अवस्था आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. दुरोणी आलो मी गा दुःख झाले हे दारुण. यावया इथवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. विनवितो तुका संता दोन्ही करही जोडून. ही येरझार संपणं याकरता अंतःकरणामध्ये प्रभूला साठवणं प्रभूला जिंकणं. 4 वाक्य लक्षात ठेवा. देवाला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल? समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो. शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं. पत्नी प्रपंच जिंकायचा असेल तर पैसा कमावा लागतो. आणि देव जिंकायचे असतील तर अंतःकरणामध्ये भाव लागतो. विठ्ठला विठ्ठला देव जिंकल्यानंतरचा फायदा आहे का? आता लक्षपूर्वक आहे का? एक आपले जीवरचे वारकरी होते. जीवरचे वारकरी पायी वारकरी दिंडीत हे भजन करायचे. त्यांचा परिचय झाला नांदगावचे एका वारकरी बरोबर. नांदगावचे वारकरी व्यापारी मोठे व्यापारी आणि जीवरचे वारकरी आपले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले तुमच्या माझ्यासारखे. भजन करता करता दोघांचा परिचय झाला. नांदगावचे वारकरी व्यापारी ते म्हणे एक दिवस आमच्या गरीबाच्या झोपडीला पाहिला हे बाई कार्ड आमचं. आणि जेऊरचे वारकरी गेले पण नांदगावला काही कामानिमित्त. तिथे पाहिलं कार्डवरचं नाव गेटवरचं नाव. बंगला मोठा गेटवर नाव लावलं. ते नाव मॅच झालं. या वारकऱ्यांनी गेट लोटलं. हात पाऊल टाकल्याबरोबर गेटवरचं गलेलं काळं कुत्र होतं. ते कुत्र भुंकलं. त्याने झडप घातली वारकऱ्याच्या खांद्यावर पाय ठेवले. दोन्ही पाय त्या कुत्र्याची वारकऱ्याच्या खांद्यावर आहे. कुत्र गोर 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 करत होत. वारकऱ्याला घाम फुटला. वारकरी म्हणे ओ शेठजी ओ शेठजी अरे कुत्र. ते व्यापारी वारकरी वरच्या मजल्यावर बसलेले. सकाळी 8 वाजलेले. ऊन घेत होते. चोपाळ्यावर बसलेले. देवपूजा आटोपली. नाश्ता आलेला. नाश्त्याला पोहे बनवलेले. मस्त पैकी उन्हाच्या तिरमीमध्ये त्या पोह्यातून अशा वाफा निघत होत्या. पिवळे धमाकेदार पोहे होते. शेंगदाणे असे लाल लाल चमकत होते. त्याच्यावर अशी पिवळी धमाकेदार शेव टाकलेली होती. त्याच्यावर खिरापत सुद्धा अशी किसून बारीक करून टाकलेली होती. साखरेचे दाणे सुद्धा झाकत नव्हते असे चमकत होते. लिंबाच्या 2 रसरशीत फोडी ठेवलेल्या होत्या. लिंबू पिळायचा आणि घास घ्यायचा. तुम्हाला प्रॉब्लेम नाही यायला लागला ते? मला बोलता बोलता प्रॉब्लेम. तो पहिला घास घेणार गुरुजी आणि तेवढ्यात खालून आवाज आला शेठजी अरे कुत्र. ते व्यापाऱ्याने वरून डोकून पाहिलं. अरे आपले जेवरचे माऊली आहेत. आणि कुत्र तर त्यांच्या खांद्यावर पाय देऊन उभं करत होतं. घाम घामलेला वारकऱ्याला. वारकरी त्या शेठजींना म्हणजे ओ शेठजी अरे तुमचं कुत्र. शेठजींनी वरून आवाज दिला मोठ्या 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 म्हटल्याबरोबर खांद्यावरचे पाय कुत्र्याने खाली घेतले. कुत्र हळू 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 पुढे गेलं. आणि वरून व्यापारी म्हणे माऊली या. काय काही करत नाही तो. बऱ्या बऱ्या कुत्र्याच्या मागे 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 चालत. कुत्र जाऊन चोपाळ्याच्या खाली बसलं. आता व्यापाऱ्याने त्या वारकऱ्याच्या जीवरचे माऊली होते त्यांचं दर्शन घेतलं. डोकं टेकून दर्शन घेतलं. कुत्र पाहत होतं. आल्याबरोबर आपण ज्याच्या खांद्यावर पाय ठेवले तो आपल्या मालकापेक्षा वरिष्ठ अधिकारी. आपली चूक झाली. कुत्र पाहत होतं. प्राणी जरी असेल तरी त्याला बुद्धी असते ना. ते शांतपणे पाहत होतं. आता व्यापारी स्वतः खाली बसले होते. त्या चोपाळ्यावर या वारकऱ्याला बसवलं. व्यापारी हात जोडून विनंती करतायत तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला गेटवर माफी मागतो. हा गरम गरम नाश्ता करा आता माझ्या समोर. पोह्याची डिश कशी होती सांगू परत तुम्हाला.
गरमागरम नाश्ता होता. वारकऱ्याकडे पोह्याची डिश गेली, पोह्याचा नाश्ता झाला. आग्रहपूर्वक पोटभर नाश्ता केला आणि जे चौपाळ्यावरचे वारकरी होते, सामान्य शेतकरी होते, ते खाली उतरले. उतरताना त्या कुत्र्याच्या शेपटीवर दोनदा पाय पडला. तरी गेटवर जे कुत्र गुरगुर करत होतं ना, ते चौपाळ्याच्या खाली बसल्यावर अतिशय शांत बसलं होतं. कुत्र मनातल्या मनात म्हणत होतं, तू शेपटीवर काय, तू अख्ख्या अंग तुडवलं तरी मी तुला एकही शब्द बोलतो. आता याच्यातला सिद्धांत घ्या. जे कुत्र गुरगुर करत होतं त्याला काही बोलायची गरजच पडली नाही. कुत्र्याचा मालक जिंकला ना की कुत्रा आपोआप जिंकला जातो. हा काळ आमच्या बरोबर रात्रंदिवस गुरगुर करतोय. काळाला काहीच म्हणू नका, काळाचा मालक जिंका. हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा देव जिंकले ना, देव जिंकले. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तर लोके मग निश्चिंतता आहे. आपण किती दिवस जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याला फार महत्व आहे. क्वांटिटीच पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपल्या आयुष्याची आकडेवारी कधी काय धरू नका. 100 पर्यंत कोणी जातंय नाही जातंय विचारच करू नका. आत्ताचा मिळालेला दिवस आहे, हा सेवेमध्ये व्यतीत करा. आपण कसे जगलोत ना ते आपलं स्वभाव सांगत असतो, आपली सेवा सांगत असते, आपलं भजन सांगत असते. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षाचं आहे, पण विश्व माऊली झाले. माऊलीनंतर परत माऊलीने वारकऱ्याचा दिंडीत परिचयच नसतो, पण परिचय करून घ्यायचा असेल तर एकच कोड वापरला जातो. तो कोड म्हणजे काय असेल तर माऊली कोड आहे. आणि आजरामध्ये रक्ताचं नातं जर कोणतं असेल तर ते आमच्या वारकऱ्याचं नातं तयार करून ठेवलं विश्व माऊली ज्ञानोबा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षाचं आहे, पण 3 जगद्गुरूंपैकी एक जगद्गुरु झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आहे, पण आपल्या मंदिरावरचा कळस, अंगणातली तुळस, माता भगिनींचं सौभाग्य, तुमचं आमचं स्वातंत्र्य, भजनाचं स्वातंत्र्य जर कोणामुळे अबाधित असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मंदिर त्यांनी अबाधित ठेवलं आणि मंदिराला पुन्हा जिवंत करण्याचं काम, मंदिराचं रक्षण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजमाता अहिल्यादेवी सावळकर. होळकर माता नसत्या आज मी कीर्तन करत नसतो, आपली मंदिर जिवंत राहिले नसते. या मंदिरांना पुनरुज्जीत करण्याचं काम, पुनर्स्थापना करण्याचं काम, मंदिराचं रक्षण करण्याचं काम या विभूतींनी केलेल्या मायबाप. किती दिवस जगलो आपण. स्वामी विवेकानंदजींचं आयुष्य 39 वर्षाचं आहे, भगतसिंगासारख्या तरुणाचं आयुष्य फक्त 23 वर्षाचं आहे. लक्षपूर्वक आहे का? भगतसिंगांचं 23 वर्षाचं आयुष्य आहे, पण मी आज कीर्तनात नाव घेतो, 15 ऑगस्टला नाव घेतलं, 26 जानेवारीलाही भाषणामध्ये उल्लेख केला जातो. का? आपण पाहिले भगतसिंग, पाहिले नाही तर त्यांची सेवा किती मोठी आहे. वयाच्या 9व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं, रक्तानं माखलेली लाल भूमी कपडाला होती. त्याच दिवशी निर्णय घेतला, मैं जाऊंगा तो सिर बाप के लिए जीऊंगा. वयाच्या 15व्या वर्षी भगतसिंगांना पाहण्याकरता पाहुणे आले. पाहुणे घरात येऊन बसले होते. आई आवाज देते, भगत 50 रुपये घेतले. भगतसिंग दुकानामध्ये निघाले. किराणा आणायचा होता. मनामध्ये विचार येतोय, आपल्याला पाहुणे पाहतायत, आपलं लग्न होतंय. आता लग्न जर झालं तर फक्त परिवाराकरता जगावं लागेल. आपला जन्म हा 4 भिंतीतल्या परिवाराकरता झाला नाही. आपला जन्म जन्मदात्या आई करता तर आहेच, पण आपली खऱ्या अर्थानं आई जर कोण असेल तर आपला जन्म कोणामुळे झाला असेल, आपण कोणाकरता जन्माला आलो असेल तर ती एकमेव माता असेल. तिचं नाव आहे भारत माता. भारत स्वतःचं जीवन समर्पण करायचे. त्याच दिवशी 50 रुपये तरुण क्रांती सेनेमध्ये भरले आणि पुढे संसदेमध्ये बॉम्बस्फोट झाला. आरोपाखाली भगतसिंगांना अटक करण्यात आली. फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्यात आलं. फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. स्वतःच्या लेकराला फाशी होणार, आई भेटण्याकरता गेली. स्वतःचं तळ हातावरील फोडाप्रमाणे जपलेले लेकरू आज पाहिलं कैद्याच्या वेशामध्ये. आई गहीवरून आली, भरून आले, डोळे भरून आले, अंतःकरण भरून आलं. स्वतःचं लेकरू पाठ मोर पाहिलं आणि आवाज दिला, भगत
आवाज बदलला, हाँ, हे माँ, अरे मुझे मिलने आई हो माँ, मुझे मिलने आई हो. भगत सिंग गजाच्या आतून दर्शन घेत आहेत. गज आडवे आले, आईला मिठी मारायची होती, स्वतःच लेकरू होतं. अरे 9 महिने 9 दिवस तुला पोटामध्ये वागवलं, लहानचा मोठा केला. अरे फासावर जाण्याकरता बहुत बड़ा हो गया भगत तू, बहुत बड़ा हो गया, इतना बड़ा हो गया, फांसी पे जाएगा तू, फांसी पे जाएगा. अरे फासावर जाण्याकरता तुझा जन्म आहे का? फार मोठा माणूस झालास रे भगत. आई आक्रोश करत होती, रडत होती, गजाशी टक्कर घेत होती. पण भगत सिंग आईला समजावून सांगत होते, माँ, हे माँ, अरे रोती नहीं माँ, अरे रोती नहीं, तू तो वीरों की माँ है, तू तो शूरों की माँ है, तू तो भगत सिंह की माँ है ना, वीरों की माँ रोती नहीं माँ. कबीर जी कहते हैं ना, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली, क्या खोवेगा नूर. आईने जन्म द्यावा तिघांना, एक तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, महाराणा प्रतापांसारखा शूर असावा, 2 कर्णासारखा दानशूर असावा, 3 तुझ्या लेकरासारखा भगत सिंगासारखा देशभक्त असावा. आईचा हात स्वतःच्या मस्तकावर ठेवून घेतला आणि भगत सिंग या देशाकरता स्वतःचं तारुण्य समर्पण करतायत. कर चली हम फिदा जानता साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हर कर्म अपना करे, हर कर्म अपना करे, हातवरती करा. वा वा वा, धन्यवाद. राहू द्या सकाळपर्यंत असू जाता. भारत माता जगायचं असेल तर चौघण करता जगा. देव देश धर्मा पायी, देव देश धर्मा पायी, प्राण घेतल हाती, शूर आणि सरदार जिंका बगा
त्यांची सरली येरझार करता सांगतो. 1-2 मिनिटं घेतो आणि अभंगाचा समारोप करतो. या जगावर दोघांचे फार उपकार आहेत. हे जग दोघांच्या उपकारावर जगतं. पहिले उपकार जे 2 घास मला देतात त्यांचे, दुसरे उपकार जे 2 श्वास मला देतात त्यांचे, जे माझ्या श्वासांचं रक्षण करतात त्यांचे. मी भगवान बिरोबा महाराजांना विनंती करेल, आज त्यांच्या दरबारात सेवा करतोय, की माझे 2 श्वास, माझे 2 घास आबादी ठेवणारा आमचा शेतकरी बळीराजा याच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देऊ नका, ही बिरोबा महाराजांना विनंती आहे. आणि 2 श्वास मला सुरक्षित ठेवणारा, आबादित ठेवणारा आमचा सीमेवरचा सैनिक, आमचा जवान, त्याच्या घरी कधी अश्रू आपली दिवाळी, आपली होळी त्यांच्यामुळे. जब देश में थी दिवाली वो खेल रहे होली, जब देश में थी दिवाली वो खेल रहे होली, और हम बैठे थे घरों में, और हम बैठे थे घरों में, वो खेल रहे जगले, त्यांची सरली झाला सफल किंवा झाला सुफल व्यापार. जन्माला येताना कर्म करताना आमच्या अंतःकरणाची इच्छा, जी वासना आहे, ती वासना प्रभूच्या चिंतनाने नाहीशी होते. तुका म्हणे हरी काही गुरु निधी उरी, त्यांची सरली गिरझार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर Thank you.